काल पत्रकार परिषद फारुख इनामदार यांनी घेतली होती. त्यामध्ये टिपून पठाण या आरोपी सोबत आपलाही उल्लेख केला जातोय. आपल्याला आका म्हणून त्यांचा उच्च शब्द आहे. काय सांगाल याच्या स्पष्टीकरण? असं मुळात एका व्यक्तीला म्हणजे सादिक कपूरच्या खून प्रकरणात ती आत्महत्या नसून एक प्रकारचा खूनच आहे. त्या खून प्रकरणातल्या एका आरोपीने काहीतरी आरोप करावा, त्याच्यावर मी उत्तर द्यावं, याच्यासारखा विनोदच असू शकत नाही असं मला वाटतं. ज्यांच्यावर ऑलरेडी वेगवेगळ्या जमिनींवर ताबा केल्याचे वेगवेगळे आरोप याच्यापूर्वी सुद्धा झालेले आहेत. पोलिसांना राज्य सरकार थ्रू मजबूर आणि या ठिकाणी प्रेशराईज करून त्यांच्याकडून चुकीचे खोटे गुन्हे दाखल करून घेतल्याचे आरोप ज्या व्यक्तीवर आहेत, ज्या व्यक्तीचं नाव आपल्या शरीरावर लिहून सादिक कपूर नावाच्या एका निष्पाप माणसाने आत्महत्या केली आहे, जाता जाता ज्यांनी प्रशांत जगतापला एक चिठ्ठी लिहिली आणि नेमकी ज्या सादिक कपूरने ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी ती मला बाय कुरिअर मिळालेली आहे. त्या सादिक कपूरला न्याय मिळावा ही माझी भूमिका होती, आहे आणि उद्या सुद्धा राहील. मुळात मला जी माहिती त्याप्रमाणे फारुख इनामदार या व्यक्तीचा जामीन फक्त आणि फक्त 2 ते 3 दिवसासाठी प्रचार करण्यासाठी मुभा या गोष्टीवर मिळालेला आहे. शिवाय ज्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे फारुख इनामदारमुळे, त्याच्या परिसरामध्ये त्यांनी फिरकू पण नाही अशा प्रकारचा क्लिअर संदेश हा या ठिकाणी मान्य न्यायालयाने दिलेला आहे. त्याचं उल्लंघन जर झालं, मला किंवा सादिक कपूरच्या कुटुंबियांना अशा प्रकारची कुठली धमकी द्यायचा त्यांनी प्रयत्न केला तर मात्र उद्या हायकोर्टामध्ये पुढच्या 48 तासामध्ये माझ्याकडून एक याचिका दाखल होईल आणि त्याच्यामध्ये त्यांचा इंटरियम जामीन सुद्धा कॅन्सल व्हावा ही माननीय मी न्यायालयाला विनंती कराल. त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये मी कुठेही फारुख इनामदार या व्यक्तीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या घोषणा केली नव्हती किंवा काही नव्हती. माझं एक कर्तव्य होतं की सादिक कपूर नावाच्या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत जगताप एक विचारावर आधारित संघर्षाच्या नका भूमिकेमध्ये चुकीच्या नका गोष्टी करणाऱ्यांच्या विरोधात आणि ज्याच्यावर अन्याय होईल त्याच्यासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून जाता जाता त्याच्या सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या नावाने त्यांनी चिठ्ठी लिहिली. ती बाय कुरिअर मला मिळाल्यानंतर माझी सद्विवेक बुद्धी जिवंत होती किंवा जागृत होती म्हणून मी ती चिठ्ठी या ठिकाणी पोलिसांकडे पाठवली आणि त्याच्यावरून जर कुठेतरी या ठिकाणी फारुख इनामदार चुकीच्या गोष्टी बोलत असतील तर मात्र मला मान्य उच्च न्यायालयाकडे सुद्धा या संदर्भामध्ये हे म्हणणं मांडावं लागेल. मला असं वाटतं की फारुख इनामदारवर मी जास्त बोलू नये. मर्डर करणारे, चोऱ्या करणारे, दहशत करणाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या उत्तरांना आपण काय उत्तर द्यावं, त्यांचं सामाजिक कार्य उत्तम असावं अशांवर आपण बोलावं. त्यांच्याबद्दल काय माझ्या मनात कुठल्या प्रकारचा वैयक्तिक आकस नव्हता, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. पण मला एक असं वाटतंय की त्यांनी आता ह्या सगळ्या प्रकारात मी एक विटनेस झालेला आहे. उद्याची 16 तारखे 15 तारखेचा निकाल आणि 16 तारखेचा म्हणजे 15 तारखेचं मतदान आणि 16 तारखेच्या निकालानंतर मी स्वतः या ठिकाणी माननीय नाही का कमिशनर अमितेश कुमार यांना भेटणार आहे, सीपींना. त्या संदर्भात माझं स्टेटमेंट मी देणार आहे आणि मग या संदर्भात जर फारुख इनामदारांनी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर ब्लेम गेम जर चालू केली किंवा माझ्यावर किंवा संबंधित सादिक कपूरांच्या कुटुंबियावर कुठल्या प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र मला उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन त्यांचा जामीन रद्द करण्यासाठीची याचिका दाखल करावी लागेल. याचं आत्मचिंतन फारुख इनामदारांनी करावं असं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी त्यांना नम्रता वजा सूचना राहील. फारुख इनामदार मध्ये टिपू पठाण यांचे आका प्रशांत जगताप आहेत, काय सांगाल तुम्ही? असं मी तुम्हाला काय सांगितलं, ज्यांच्यावर 2-5 जमिनी बळकावल्याचे गुन्हे दाखल आहेत, जे त्या परिसरात राहतात आणि संबंधित तुम्ही ज्याचं नाव घेताय ते त्यांचे सख्खे शेजारी आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी एका खून प्रकरणातल्या आरोपींनी उद्या काही बोलावं आणि आपण त्याला उत्तर द्यावं. इतका मी छोटा नाही आणि फारुख इनामदार एवढे मोठे नाही. प्रभाग क्रमांक 41च्या नागरिकांना काय संदेश देणार? प्रभाग क्रमांक 41च्या नागरिकांना मतदारांना मी एवढंच स्पष्टपणाने किंवा नम्रतापूर्वक हात जोडून विनंती करेल, कुठल्याही गुन्हेगाराला मतदान करू नका. निवडणूक ही तुमच्या घरी जे चांगल्या पद्धतीने पाणी देऊ शकतात, रस्ते देऊ शकतात, दहशतमुक्त वातावरण ठेवू शकतात, त्याच्यासाठी जी निवडणूक आहे. जर एखादा आरोपी निवडला गेला तर मात्र उद्याच्या काळामध्ये तुमचा घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे ज्यांनी जमिनी बळकावल्या असतील, ज्यांनी खून केले असतील किंवा आत्महत्येसाठी कोणाला प्रवृत्त केला असेल, अशा वाईट प्रवृत्तींना घरी बसवा एवढीच त्या ठिकाणी माझी विनंती आहे. कारण की उद्याच्या काळामध्ये कायदा कोणाला घरात ठेवायचं कोणाला या ठिकाणी तुरुंगात टाकायचा असा निर्णय नक्की घेईल. पण सध्या तरी आपण कुठल्याच आरोपींना महापालिकेच्या सभागृहात बसवण्याची या ठिकाणी तजवीज करू नये. अशांची जागा ज्या ठिकाणी असेल ती जागा करण्याकरता योग्य त्या माणसाला त्यांनी मतदान करावं. आज रविवारचा दिवस असल्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून साधारणतः ब्रह्मपिता ब्रह्मकुमारीज यांचे नाही का सत्संग चालतात, तिथे असेल. एक 3-4 आमच्या चर्चेस येतात, केरळीन नाही का ख्रिश्चन, तमिलीन ख्रिश्चन, मराठी ख्रिश्चन आणि कॅथलिक नाही का ख्रिश्चन या चर्चेसला आमच्या भेटी झाल्या, नागरिकांशी मुक्त संवाद झाला. सकाळपासून वेगवेगळ्या सोसायट्यांना आम्ही भेटतोय. आता 5:30 वाजल्यानंतर
4 मोठ्या कोपरा सभा आहेत. त्यामुळे नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि आम्ही जे काम केलंय ते दाखवण्याचा, त्याचबरोबर जे समोरचे चुकलेत त्यात ते कुठे नेमके चुकलेत त्याच्यावर बोट ठेवण्याचा आमचा निश्चित प्रयत्न आहे. खात्री आहे की वानवडीकरांनी प्रशांत जगताप, श्री साहिल केदारी, रत्नप्रभा जगताप आणि शमिका जांभूळकरांना खूप चांगलं सामाजिक कार्य करताना, वानवडीचा विकास करताना पाहिलाय. इथं मागच्या काळातले नगरसेवक शिवाजीरावजी केदारी, भावनाताई केदारी यांचं उत्तम कार्य पाहिलंय. त्याच्यामुळं नागरिक जात पात धर्म किंवा कोण पैसेवाला कोण गरीब आहे, कोणाची नका राज्यात आणि देशात सत्ता याच्यापेक्षा वानवडीचा विकास कोण करू शकतो हा विचार करूनच मतदान करते. धन्यवाद.